मराठवाड्यातील माहूर शहराच्या पूर्वेस सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या मनीराम थड प्रकल्पाच्या कामास मान्यता मिळून या प्रकल्पासाठी 2003-2004 मध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या। सदरचा प्रकल्प 2007 ते 2010 या निर्धारित वेळेत पूर्ण होणे अपेक्षित होते। मात्र एवढा मोठा कालावधी उलटूनही अद्याप ते काम अर्धवटच राहिल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ भरणे यांनी 16 सप्टेंबरपासून प्रत्यक्ष प्रकल्पाच्या ठिकाणीच पाण्यापावसामध्ये आमरण उपोषण सुरू केलेले असून उपअभियंता कलवले यांनी उपोषणस्थळी भेट देऊन केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने लघु पाटबंधारे विभागाची संवेदनहीनता जगजाहीर झालेली आहे। लघु पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करताना 3 वर्षाच्या नियोजित काळामध्ये तो बंधारा पूर्ण करण्याची हमी दिली होती। पुढे तो कालावधी 2013 पर्यंत वाढविण्यात आला होता। दिलेल्या कालावधीत काम पूर्ण न झाल्यामुळे भरणे यांनी किनवट कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते, परंतु कामास सुरुवात करण्यात आली नव्हती। या प्रकल्पाचे काम हे वायफणी येथील पुनर्वसनाचा प्रश्न सुटला नसल्याच्या कारणाने रखडले असल्याची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत त्यांना मिळाल्याचे भरणे यांनी उपोषणस्थळी भेट दिलेल्या VCN न्यूजच्या प्रतिनिधींना सांगितले। हे काम अर्धवट राहिल्याने परिसरातील 25 ते 30 गावांना शेतकऱ्यांच्या ओलित सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे। शिवाय या तलावाचे काम अपूर्ण असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही दिवसेंदिवस अधिक बिकट झाल्याची बाब भरणे यांनी आपल्या निवेदनामध्ये स्पष्ट केलेली आहे। मात्र लोकप्रतिनिधींनी दाखविलेली कमालीची उदासीनता या प्रकल्पाच्या मुळाशी असल्याचा गंभीर आरोपसुद्धा भरणे यांनी केलेला आहे। मनरामखेड येथील तलाव हे काम पूर्ण आज रोजीपर्यंत झालेले नसून मी 2003 आणि 4 या तलावाची जमीन अधिग्रहण करून 12.5 हेक्टर आणि हे काम सुरू करण्यासाठी 2007 ते 10 काम पूर्ण करण्याचा कालावधी या 3 वर्षांमध्ये दिला असून ही माहिती मी 2014 मध्ये माहिती अधिकारांतर्गत मिळवलेली असून आणि त्या माहितीच्या अधिकारामध्ये धरणाचा जो प्रश्न आहे आपलं वायफणी हे गाव पुनर्वसनात गेल्यामुळे त्या पुनर्वसनाचे काम पूर्ण झाले नसल्यामुळे हे धरण अधूर आहे असं त्यांचं सांगणं होतं। तरी मी त्यांना 2016 मध्ये आमरण उपोषण किनवट यांचा विभाग इथं केला, तरी त्यांनी लेखी आश्वासनामध्ये पुन्हा वायफणी या गावचं पुनर्वसनाचाच प्रश्न सांगितला आणि आज रोजी तो प्रश्न पूर्ण केला नसल्या कारणाने मी 16/9/2019 रोजी आमरण उपोषणाला सुरुवात केली असून आज माझा 3रा दिवस आहे। आणि आज रोजी मला कलवले साहेब काल भेटायला आले आणि त्यांनी पुन्हा तोच प्रश्न सांगितल्यामुळे मी त्यांना सांगितलं हे काम जोपर्यंत सुरुवात होत नाही तोपर्यंत मी माझे उपोषण सोडणार नाही। माहूर येथून राजू दराडे व संजय घोगरे यांचा हा वृत्तांत।